नमस्कार शेतकरी बंधूंनो, अखेर राज्यातील बळीराजाची प्रतीक्षा संपली असून महाराष्ट्र सरकारने बहुप्रतीक्षित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची पहिली यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे। कालच राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत ही पहिली यादी प्रसिद्ध केली असून याद्वारे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकरी कुटुंबांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे। एकूण 36,585 कोटी रुपयांच्या या ऐतिहासिक योजनेचा लाभ 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत। परंतु ही पहिली यादी पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यात केवळ 7 जिल्ह्यातील 533 पात्र शेतकऱ्यांचीच नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत। इतकी कमी संख्या असण्यामागे सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे कारण सांगितले आहे। या कर्जमाफीतून कर भरणारे म्हणजेच इन्कम टॅक्स देणारे शेतकरी वगळण्यात आले आहेत आणि केंद्र सरकारकडून प्राप्तिकर विभागाचा डेटा मिळवण्यास थोडा विलंब होत आहे। त्यामुळे कोणताही गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि केवळ खऱ्या गरीब शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी सुरुवातीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून पूर्ण तपासणी झालेल्या केवळ 533 शेतकऱ्यांची ही पहिली सांकेतिक यादी प्रायोगिक तत्वावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। उर्वरित लाखो पात्र शेतकऱ्यांच्या पुढील याद्या प्राप्तिकर विभागाचा डेटा जसा उपलब्ध होईल तशा टप्प्याटप्प्याने आणि अत्यंत वेगाने जाहीर केल्या जातील। या योजनेचा लाभ घेताना काही महत्त्वाचे नियम सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहेत। शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्नातून आयकर भरणारे व्यक्ती, आजी माजी आमदार, मंत्री, खासदार आणि शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन हे 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहेत, अशा लोकांना या कर्जमाफीतून पूर्णपणे वगळण्यात आले आहेत। ज्या शेतकऱ्यांचे नाव पहिल्या किंवा पुढील याद्यांमध्ये येईल त्यांना थेट बँकेत पैसे मिळण्यापूर्वी एक सोपी ऑनलाईन प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे। सर्वात आधी तुम्हाला सरकारच्या अधिकृत ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करावी लागेल। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आधार प्रमाणीकरणाचा मेसेज येईल, ज्याच्या आधारे कोणत्याही आपल्या सरकार सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक किंवा OTP द्वारे तुम्हाला तुमचे अंगठे म्हणजेच आधार प्रमाणीकरण हे पूर्ण करावे लागणार आहे। ही प्रक्रिया पूर्ण होताच कर्जमाफीची रक्कम थेट तुमच्या कर्ज खात्यात जमा होऊन तुमचे खाते नील होईल। सहकार मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 31 जुलै 2026 पर्यंत सर्व जिल्हा सहकारी बँकांमधील पात्र शेतकऱ्यांची ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यानंतर लगेचच व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकांच्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती प्रक्रिया सुरू केली जाईल। त्यामुळे पहिल्या यादीत नाव नाही म्हणून कोणत्याही शेतकऱ्याने काळजी करण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज अजिबात नाही, कारण पुढील यादींमध्ये सर्व पात्र बळीराजाचे नाव हे समाविष्ट केले जाणार आहे।